नमस्कार, मी आकाश जाधव. आजचा व्हिडिओ जो आहे तो कोणता अपडेट देण्यासाठी नाही, तर एक ॲडवाईस देण्यासाठी जो आहे तुम्ही आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. पाठीमागे काही दिवसाआधी MSC बँकेच्या ॲडमिट कार्ड जे ते रिलीज झाले, 18 तारखेला त्याची एक्झाम आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, इनफॅक्ट खूप दिवसापासून पाठीमागे लागतो मी MSC बँकेला अप्लाय करा म्हणून मी तुमच्या पाठीमागे लागायचो. पण आता हा दुसरा टप्पा आहे, यात मी सांगेल MSC बँकेची परीक्षा द्या. त्याच्या पाठीमागचे मल्टिपल रिझन्स आहेत. पुढच्या मिनटा दीड मिनटाच्या आत मी हे रिझन सगळे जे आहेत ते तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSC बँकेमध्ये वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो इतर बँकांच्या तुलनेमध्ये खूप चांगला आहे. पगार त्या मानाने थोडीशी कमी आहे, हे मी ॲक्सेप्ट करतो, पण वर्क लाईफ बॅलन्स आहे. दुसरं म्हणजे अर्बन पोस्टिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्बन पोस्टिंगची आवश्यकता वाटते, का ज्यांना असं वाटतं मला ग्रामीण पोस्टिंग नको, कारण की माझं बॅकग्राऊंड तसं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना कम्प्लिटली अर्बन पोस्टिंग आहे. ह्या एक्झाममधून वेट लिस्ट खूप येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं 100 जागांसाठीची ॲडव्हर्टिजमेंट होती, ज्यासाठी एक 4-5 हजार ॲप्लिकेशन जे आहेत, नॉट मोर दॅन 4-5 हजार, खूप कमी ॲप्लिकेशन त्या एक्झामसाठी येतात. आणि त्याच्यानंतर वेट लिस्टमध्ये सुद्धा खूप कॅन्डिडेट जे आहेत ते कंप्लीट वेट लिस्टमधून खूप कॅन्डिडेट जे आहेत ते सक्सेसफुल होतात. तर त्यामुळं चान्स जो आहे तो 100 मुलांना मिळणार नाही आहे. असं समजा की पुढे एक 2-3 वेटिंग लिस्ट निघाल्या तर तेवढेच अधिक मुलं त्यातून जे आहेत ते पास होणार आहेत. सोबतच भरपूर साऱ्या एक्झामचे निकाल ॲट अ टाईम लागत असल्यामुळं भरपूर मोठी खिचडी त्या निमित्तानं होणार आहे. म्हणजे सगळ्या एक्झाम जे आहेत ते पुढे ढकलल्या गेल्या. आतापर्यंत कसं व्हायचं की वर्षभरामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे निकाल लागायचे. आता जर तुम्ही 1 जानेवारीपासून बघितलं तर 1 जानेवारीला ग्रामीण बँकांच्या निकालापासून त्यांची जॉईनिंग लेट होते, तर त्याच्यापासून ते बाकी सगळे निकाल हे लाईनीला लागतात. पण त्यातल्यात मी ज्यांचं ग्रामीण बँकेचे निकाल आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी एक्झामला जाऊ नका म्हणून, कारण की तुम्ही तिथं ठीक आहात, कारण की ग्रामीण बँकांचं बॅकिंग जे आहे ते सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटचं, त्यानंतर त्या बँकांचा पगारही जास्त असतो, त्यामुळं तुम्ही नाही दिलं तर बाकी विद्यार्थ्यांना त्याचा चान्स होतो मिळणार आहे. सोबत ही जी बँक आहे ही बँक इज बॅक्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट. जर तुम्ही बघितलं तर ह्या बँकेला चांगलं बॅकिंग असतं सहकार क्षेत्राचं, म्हणजे सहकार मंत्रालयाचं. तर त्यामुळं त्याचं एक पॉझिटिव्ह बेनिफिट तुम्हाला मिळतो. समजा एखादी कोऑपरेटिव्ह बँक खूप डबघाईला आलेली आहे, तर जो ॲडमिनिस्ट्रेटर नेमला जातो बघा, तो कधी MSC बँकेचं तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं ह्या बँकेला बॅकिंग आहे स्टेट गव्हर्नमेंटची. ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवलसुद्धा इझी टू मॉडरेट टाईपचा खूप सोपा पेपर असतो. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना माझ्या साईडनं विनंती असेल की खूप चांगला चान्स तुम्हाला मिळणार आहे. जर का तुम्ही अप्लाय केल्याच्यानंतर एक्झामला गेला नाहीत तर एक मोठा चान्स त्यानिमित्तानं तुम्ही गमवून बसाल. एवढंच मला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते MSC बँकेच्या एक्झामबद्दल सांगायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना 18 तारखेच्या एक्झामसाठी मी शुभेच्छा देऊन सध्याचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.